द डिफरन्स बिटवीन कंपाऊंड अँड सिम्पल इंटरेस्ट. दोन इंटरेस्ट काढायचे आपल्याला, त्याच्यामधला काय विचारलेला आहे तर डिफरन्स, फरक काय दोन याच्यामधला. ॲट 5% पर ॲनम आपला जो रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे तो किती दिलेला आहे तर तो 5% आहे. फॉर 4 इयर्स, नंबर ऑफ इयर्स किती आहे तर 4 वर्ष, आणि ₹2000 म्हणजेच हे काय तुमचं प्रिन्सिपल आहे. ओके, 3 गोष्टी आपल्याला दिलेल्या आहे. रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे 5%, त्यानंतर एन दिलेला आहे आपल्याला 4 इयर्स, आणि प्रिन्सिपल दिलेला आहे 2000. अशा तिन्ही गोष्टी आपल्याला इथं दिलेल्या आहेत. कोणकोणती गोष्ट दिलेली आहे, प्रिन्सिपल 2000 आहे, त्यानंतर आर दिलेला आहे आपल्याला 5%, एन दिलेलं आहे आपल्याला 4 इयर्स. आता इथं काय करायचं आहे आपल्याला, डिफरन्स काढायचा म्हटल्यानंतर आपल्याला कोणकोणत्या गोष्टी पाहिजे, एक पाहिजे आपल्याला CI आणि एक पाहिजे SI. ओके, सिम्पल इंटरेस्टही पाहिजे आणि कंपाऊंड इंटरेस्टही पाहिजे. दोन्ही याच्यामध्ये काय असतो, फरक असतो. फरक काय असतो, कंपाऊंड इंटरेस्ट जास्त असते, सिम्पल इंटरेस्ट कमी असते. म्हणजेच आपल्याला डिफरन्स काढताना काय करावं लागेल, डिफरन्स इज इक्वल टू कंपाऊंड इंटरेस्ट मायनस सिम्पल इंटरेस्ट. अशा पद्धतीने आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे. म्हणजे शेवटचा फॉर्म्युला आपला काय राहील तर डिफरन्स मायनस आहे. अशा पद्धतीने आपल्याला फॉर्म्युला टाकायला लागेल. म्हणजे या दोन्ही गोष्टी आपल्याला शोधून काढायच्या आहे. म्हणजे पहिले आपल्याला काय पाहिजे तर CI शोधून काढायचं आहे, आणि CI शोधून काढण्यासाठी आपल्याला काय पाहिजे, आपला आहे अमाऊंटचा फॉर्म्युला. पहिले आपल्याला अमाऊंट काढावं लागेल आणि त्यानंतर CI काढावं लागेल. अमाऊंटचा फॉर्म्युला काय आहे आपल्याला, घेतो आपण प्रिन्सिपल, बरोबर आहे, 100 प्लस R डिवायडेड बाय 100 इंडायसेस N. अशा पद्धतीचा आपला फॉर्म्युला आहे, बरोबर आहे. प्रिन्सिपल किती आहे तुम्हाला दिलेलं 2000, त्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट आहे तुम्हाला 5%, आणि नंबर ऑफ इयर्स आहे 4 इयर्स. 100 हे झाले 105 आणि ही 1.05, बरोबर आहे, 1.05 इंटू 1.05 इंटू 1.05 इंटू 1.05 2000 इंटू किती येते याचा मल्टिप्लाय केल्यावर, त्यानंतर सर्व संख्येसोबत 2000ने मल्टिप्लाय करा. तुमच्या कॅल्क्युलेटरमध्ये जेवढ्या काही संख्या असतील त्याच्यासोबत 2000 सोबत मल्टिप्लाय करायचं आहे. $2431.01 म्हणजे घेण्याची गरज नाही. ओके, तर 2431 हे तुमचं अमाऊंट झालं. तुम्हाला पाहिजे CI कंपाऊंड इंटरेस्ट, अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. तुमचं अमाऊंट दिलेलं आहे तुम्हाला आलेलं 2431, याच्यातून प्रिन्सिपल मायनस करायचं आहे 2000, म्हणजेच तुमचं कंपाऊंड इंटरेस्ट जे आहे ते किती राहील तर 431 रुपये, बरोबर आहे. 431 रुपये तुमचं काय राहील, कंपाऊंड इंटरेस्ट राहील. आता तुम्हाला काय काढायचं आहे, सिम्पल इंटरेस्ट काढायचं आहे. सिम्पल इंटरेस्ट काढण्यासाठी I इज इक्वल टू P इंटू R इंटू N डिवायडेड बाय 100. P दिलेला आहे तुम्हाला 2000, रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे 5%, नंबर ऑफ इयर दिलेला आहे 4 इयर्स. किती येतेच पहा, 0 कट करू आपण इथे, 20 85 100 400 रुपये नाही, 400 रुपये येते का बघा. ₹400 येते का, ₹400. ओके, म्हणजे दोन्ही याच्यानुसार जर बघितलं आपण, कंपाऊंड इंटरेस्ट आपला आलेला आहे 431 आणि सिम्पल इंटरेस्ट आलेला आहे 400. आता आपल्याला काढायचं आहे डिफरन्स. बिटवीन
कंपाऊंड अँड सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू आपल्याला पाहिजे CI मायनस आय इज इक्वल टू 431 मायनस 400 बरोबर ₹31 हे आपलं डिफरन्स राहील. तर एवढं तुम्हाला विचारलेलं आहे. 4 मार्कासाठी असं विचारू शकतात तुम्हाला. कंपाऊंड इंटरेस्ट पण काढायचा आहे, सिम्पल इंटरेस्ट पण काढायचा आहे आणि त्याच्यातला डिफरन्स पण काढायचा आहे. ओके, जे तुम्हाला विचारलं ते शोधून काढायचं आहे. तुम्हाला महत्त्वाची गोष्ट काय विचारलं तर डिफरन्स. ओके, तर डिफरन्ससाठी या प्रोसेसमधून तुम्हाला जायचं आहे. पहिले तुम्हाला फॉर्म्युला माहीत पाहिजे की डिफरन्ससाठी आपल्याला काय पाहिजे, मग त्यानंतर CI पाहिजे. तर CIसाठी काय पाहिजे तर A पाहिजे, म्हणून पहिले A काढला आपण, CI काढला, आय काढला आणि त्यानंतर डिफरन्स काढला. ओके, अशा पद्धतीनं सॉल्व करायचं आहे.